आदिवासी तरुणाच्या मारहाणी प्रकरणी अद्याप अटकेचा तपास नाही। भिल समाजाचा डब बजाव आंदोलन। गेल्या महिनाभरापासून प्रलंबित असलेल्या चिमठाणे रोडवरील गुरुदत्त पेट्रोल पंपावर आदिवासी तरुण विजय भीमराव भिल याच्यावर झालेल्या मारहाणी प्रकरणी अजूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने भिल समाज विकास मंचच्या वतीने शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर डब बजाव आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनाचं नेतृत्व मंचचे अध्यक्ष दीपक अहिरे यांनी केले। त्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरोपींना पाठीशी घालणाऱ्या शिरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शिंदखेड्याचे पोलीस निरीक्षक यांना त्वरित निलंबित करण्याची मागणी केली। यावेळी त्यांनी तहसीलदारांना निवेदनही दिले। शिंदखेडा सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी 3 दिवसात आरोपींना अटक करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। तरीही अद्याप आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 65/2025 अंतर्गत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। या प्रकरणाला तब्बल 30 दिवस उलटूनही आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली। शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये सक्षम आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करून पीडित तरुणाला न्याय मिळावा, अन्यथा 8 दिवसात नाशिक येथे पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भिल समाज विकास मंचने दिला आहे। या आंदोलनात अध्यक्ष दीपक अहिरे, वाल्मिकलव्य सेना प्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, पीडित विजय भिल, राजेश मालचे, बापू ठाकरे, सुरेश सोनवणे, भीमराव आखाडे, जयसिंग भिल, सुखराम सोनवणे, श्रीराम मोरे, आनंद मोरे, श्यामा ठाकरे, कालू मोरे, करणसिंग पाडवी, महेंद्र भिल, समाधान मालचे, न्हाणभाऊ सोनवणे, चंद्रदीप अहिरे, बारकू मालचे, रामाभाऊ मालचे यांच्यासह शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला। महिना पासून आम्ही पाठपुरावा करतोय पोलीस डिपार्टमेंटकडे। 13 मार्चची घटना आहे। गुरुदत्त पेट्रोल पंप चिमठाणे रस्त्याला आहे, दळवाडा शिवारात। तिथं आदिवासी कर्मचारी ह्या कामाला होतो। काही समाजकंटकांनी येऊन त्याला मारहाण केली, जबर जखमी केला। आजही पोरगा जखमी आहे, जखमी अवस्थेत आहे। पोलीस डिपार्टमेंटला 14 तारखेला फिर्याद दाखल झालेली आहे। आम्ही पुरवणी जबाब वाटर सिटीचे 18 तारखेला झाले, 18 मार्चला। आज एप्रिल महिना आहे। आम्ही सतत 2दा एसपी साहेबकडे जाऊन आलो, पोलीस अधीक्षकांकडे। आम्ही डीवायएसपी साहेबांचाही फोन लावून त्याचा तपास केला। त्यानंतर सतत आंदोलन मोर्चे केली, निवेदनं दिली, परंतु आरोपींना आतापर्यंत पोलिसांना सापडलेला नाही। म्हणून आमचा आज हा ढोल बजाव आंदोलन, डब बजाव आंदोलन तहसील कार्यालयावर, कारण जेणेकरून पोलिसांना आजपर्यंत जशी काही ही चंबल घाटी आहे एमपीतली, ते चंबल घाटीमध्ये ज्यावेळेस डाकू पळून जात होते तर डाकू पोलिसांना सापडत नव्हते। अशी परिस्थिती धुळे जिल्ह्यात झालेली आहे, शिंदखेडा तालुक्यात झालेली आहे। पोलिसांना आरोपी सापडत नाही। का सापडत नाही? कारण या तालुक्यामध्ये पोलिसांवर दबाव आहे अशी आमची शंका आहे मनात, अशी लोकांमध्ये चर्चा आहे। तिथले पालकमंत्री जे आहेत सन्माननीय जयकुमार भाऊ रावल यांचे संबंधित लोक आहेत, म्हणून त्यांना अटक करत नाहीत। त्यांना पोलीस पाठीशी घालताय, पोलिसांवर दबाव टाकून त्यांना पोलीस पाठीशी घालताय। म्हणून आम्हाला आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही। म्हणून आम्ही आज शिंदखेडा तहसीलवर डब बजाव आंदोलन केलं आणि याच्या पुढचं आंदोलन आमचा महानिरीक्षक, पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नाशिक यांच्या कार्यालयावर डब बजाव आंदोलन राहणार आहे। या ठिकाणी दीपकदादा अहिरे, आदिवासी समाजाचे आमचे नेते, यांनी अगोदरच जाहीर केलेली जर न्याय मिळाला नाही तर प्रसंगी आत्मदहन सुद्धा आंदोलन केलं जाईल। काय झालंय की अॅट्रॉसिटी सारखा गुन्हा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना न्याय मिळावा म्हणून ते एक सुरक्षा कवच असताना असा गुन्हा दाखल असताना सुद्धा आरोपींना अटक केली जात नाही। कारण आरोपी हे सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे अटक केली जात नाही। हा आमच्या आदिवासी भिल्ल समाजावरती मोठा अन्याय आहे। आणि या तालुक्यामध्ये आदिवासी भिल्ल समाजाबरोबर कोळी समाज आहे, दलित समाज आहे, ओबीसी समाज आहे। हा मोठा समाज भविष्यामध्ये एकवटेल आणि मोठं आंदोलन उभं करेल जर न्याय मिळाला नाही। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत, शिंदखेडा।